हॅलो, नमस्कार मंडळी. मी दीपा दांगट आणि सर्वजण 2026 मध्ये आलात का? सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा. मंडळी, आज 2026 मधला पहिला दिवस म्हणजे 1 जानेवारी आहे आणि या नवीन वर्षाची सुरुवात दरवर्षीप्रमाणेच मी मस्तपैकी मंदिरामध्ये येऊन देवाचं दर्शन करून करणार आहे. तर मी आता सध्या आलेली आहे ते म्हणजे कोल्हापूर हायवेला असणारं खेड शिवापूर या ठिकाणी एक नवीन मंदिर झालेलं आहे. मंडळी, खूप वेळा या ठिकाणून जाता येतं ते मंदिर मी बघितलेलं आहे. रात्री तर ते इतकं सुंदर दिसतं. इकडे बघा, इकडे मागे माझा हायवे आहे, कोल्हापूर हायवे, आणि इकडे बघा हे नाव तुम्हाला दिसेल, आता उलटं दिसतंय, त्रिमंदिर. इकडे तुम्हाला नाव दिसेल त्रिमंदिर असं. आणि मंदिराचा परिसर इतका सुंदर आहे, एवढी गर्दी आहे आज 1 तारखेला या ठिकाणी. तर चला आपण आज जाऊया. इकडून आत पण 4 व्हीलर जाताना दिसत आहेत. आपण आज जाऊन बघूया. मंदिर तुम्हाला इकडून लांबून दाखवते. बघा, पिण्याच्या पाण्याची सोय आहे इकडे. बघा, हायवे दिसतोय आणि इकडून आपल्याला वरती जायचं आहे. हे बघा, इकडे हायवे आहे आणि मंडळी इकडे बघा, इकडे तुम्हाला पाणी दिसेल, जिकडे रात्री कारंज चालू असतं आणि अतिशय सुंदर व्ह्यू दिसतो. जाता येता बऱ्याच वेळा बघितलेला आहे. आणि आता तुम्हाला मंदिर दाखवते. बघा, हे बघा मंडळी, काय सुंदर मोठं प्रशस्त मंदिर बांधलेलं आहे. त्रिमंदिर असं या मंदिराचं नाव आहे. आपण जमलं ना तर एखाद्या दिवशी रात्री पण इकडे येऊया. खूप सुंदर नजारा दिसतो. चला आधी दर्शन करूया. एंट्रन्सला असे 2 हत्ती आहेत बघा, इकडे एक आहे, इकडे एक आहे, आणि पायऱ्या चढून वर जायचे. इकडे बघा शूरॅक आहे, सत्संग हॉल आहे आणि पाठीमागे भोजनालय पण आहे. आणि समोर आपल्याला मूर्ती पण दिसेल. अरे वा 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 मंडळी, हे जैन मंदिर आहे. खूप सुंदर, स्वच्छ आणि संपूर्ण बघा संगमरवरामध्ये बनवलेलं आहे. आणि या ठिकाणी जैन धर्माच्या देवांबरोबर बाकी अनेक देवांचं दर्शन मंडळी या ठिकाणी झालेलं आहे. बघा, एकामागे एक तुम्हाला दाखवते. याच्यामध्ये आपले देव देवता देवी सर्वांचंच दर्शन या ठिकाणी एकाच ठिकाणी आपल्याला होतंय. इकडे देवी आहे, इकडे समोर आपल्याला विष्णूची मूर्ती दिसते बघा, हनुमान आहे. अच्छा, शिवलिंग सुद्धा इथे आहे. म्हणजे यामुळेच मला वाटतं या मंदिराला त्रिमंदिर असं म्हटलेलं आहे, कारण जैन धर्माबरोबर शिव आणि विष्णू यांचंही दर्शन आपल्याला झालेलं आहे. अतिशय सुंदर संकल्पनेतून उभारलेलं, अतिशय सुंदर, मनमोहक आणि स्वच्छ व्हाईट संगमरवरातलं सुंदर शांत मंदिर आहे बघा. चला मंडळी, खूप सुंदर अशी दिवसाची सुरुवात झाली आहे. पुन्हा एकदा सगळ्यांना हॅपी न्यू इयर.